नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 16 डिसेंबर 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. साम्राज्य उभारण्याकरिता मनाने नाही तर बुद्धीने चालावे लागते. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतील भाजी बाजार परिसरात घडलेल्या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी तातडीची कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. जुना वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेनंतर परिसरात झालेल्या तोडफोडीचा तपासही वेगाने सुरू आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती सिटी न्यूजला पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली आहे. अमरावती शहरातील भाजी बाजार परिसर काल रात्री 8:30च्या सुमारास हादरलाय. जुन्या वैमनस्यातून पवन वानखडे नावाच्या तरुणाची भर बाजारात चाकूने वार करून हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात असामाजिक तत्वांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला आणि दुकानांची तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी श्याम घुगे यांनी तातडीने QRT आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त भाजी बाजार परिसरात तैनात केला. पोलिसांनी तत्परता दाखवत मध्यरात्रीच 5 आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये विशाल ढोले पोलिसांच्या ताब्यात असून वैभव पात्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले आणि शुभम ढोले यांची कसून चौकशी सुरू आहे. डीसीपी घुगे यांच्या माहितीनुसार ही हत्या जुन्या वादातून झाली आहे. या हत्येमुळे आणि रात्री झालेल्या तोडफोडीच्या प्रयत्नांमुळे भाजी बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी सकाळी भाजी बाजारातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती. डीसीपी घुगे यांनी व्यापाऱ्यांना न घाबरण्याचे आवाहन करत परिसरात पोलीस सुरक्षा वाढवल्याचे सांगितले आहे. रात्री तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध पोलीस करीत आहेत. याकरिता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. एकीकडे नवीन पोलीस आयुक्त राकेश ओला यांचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच ही हत्या झाली, तर काही वेळातच राजापेठ आणि गाडगेनगर परिसरात हाफ मर्डरच्या घटनाही समोर आल्या आहेत. यामुळे अमरावती शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून नवीन पोलीस आयुक्तांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत. दिनांक 15/12/25 रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान भाजी मंडी पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट या परिसरात पवन पंजाब वानखडे वय 45 वर्षे याच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. यामध्ये कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे 323/25 हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये फिर्यादीमध्ये दिलेले 5 आरोपी वैभव पत्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले, शुभम ढोले आणि विशाल ढोले अशा आरोपितांनी हा खून केला असा फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे. आणि या फिर्यादीच्या आधारे तपास करून यातील विशाल ढोले यास अटक करण्यात आलेली आहे. इतर आरोपीच्या मागावर पोलीस आहेत. लवकरच त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल. आणि यामध्ये जुन्या वादाचे हे कारण प्रमुख समोर येत आहे. पूर्वीचे 2023 मध्ये झालेला वाद आणि त्यातून नेहमी होणारे धमकी देण्याचा प्रकार यातून हा खून झालेला आहे. सध्या प्राथमिक निदर्शनास आलेले आहे. सर, हत्या के बाद कुछ लोगों ने वहाँ पत्थरबाजी की है, उसमें कुछ आरोपी गिरफ्तार है। उसके आरोपी निष्पन्न करना बाकी है. हम सीसीटीवी फुटेज चेक कर रहे हैं. वहाँ पे 2-3 दुकान पे जो बाहर वस्तु रखी हुई थी, नारियल वगैरह ऐसे, वही दुकान का सामान अंदर फेंकने का कोशिश किया. तुरंत पुलिस ने एक्शन ली और आरोपी स्पॉट से भाग गए. परिसर में कुछ लोगों में डर का वातावरण, क्या नागरिकों को आह्वान करेंगे आप?
डर का ऐसा कोई माहौल नहीं, इनकी जो दुश्मनी थी पुरानी दुश्मनी है, उसके कारण ये हुआ है। डर का कोई माहौल नहीं। नागरिकों को मेरा आह्वान है कि आप अपना बिजनेस व्यवसाय पूरी शांति के साथ जारी रखें। वैभव पत्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले, शुभम ढोले आणि विशाल ढोले अशी आरोपींची नावे असून यापैकी विशाल ढोले याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींची कसून तपास आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून उच्छाद मांडणाऱ्यांचा शोध सुरू आहे. अमरावती शहरात रेती चोरी आणि वाहन चोरींच्या गुन्ह्यांवर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एक डंपर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. तहसील कार्यालयातूनच चोरीला गेलेला तब्बल 18 लाखांचा रेतीवाहू डंपर गुन्हे शाखेने शोधून काढत आरोपी चालकाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्ह्यात करण्यात आली आहे. संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय प्रतिनिधींनी. 11 डिसेंबर रोजी अमरावती तहसील कार्यालयात अवैध विना रॉयल्टी रेती वाहतूक प्रकरणी ट्रक क्रमांक MS40Y3193 जप्त करून प्रशासकीय कारवाईकरिता पार्क करण्यात आला होता. या प्रकरणात फरियादी महसूल अधिकारी टीना विलास चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ट्रक मालक गजानन काळपांडे यांनी तहसील कार्यालयाच्या पार्किंग मधनं हा ट्रक चोरून नेला. या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 10/47/2025 कलम 303 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या दरम्यान या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा अमरावती शहर यांनी सुरू केला. तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चोरीस गेलेला ट्रक नांदगाव पेठ हद्दीतील रिवा हॉटेल जवळील युनिव्हर्सल मोटर्स येथे उभा आहे. माहितीची खातरजमा करताच गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे हा ट्रक मिळून आला. तपासात हा ट्रक चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर राहणार वलगाव याने आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने कबुली दिली आहे की ट्रक मालक गजानन काळपांडे यांच्या सांगण्यावरूनच तहसील कार्यालयातून ट्रक काढून आणण्यात आला होता. गुन्हे शाखेने तब्बल 18 लाख रुपये किमतीचा डंपर जप्त करत चालक सुनील भांबुरकर याला पुढील कारवाईसाठी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. अवैध रेती वाहतूक आणि शासकीय कारवाईतील वाहन चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांवर अमरावती गुन्हे शाखेने वेळेत कारवाई करत मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींचा तपास पुढे सुरू असून अशा कारवायांमुळे अवैध रेती माफियांना चाप बसणार आहे. अमरावती शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी आज पदभार स्वीकारला आहे. दुपारी 4:15 पोलीस आयुक्तालयात त्यांचे आगमन झालेत. आयुक्त अरविंद चावरिया यांच्याकडनं त्यांनी सूत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारताच त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता कमर कसली आहे आणि नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहेत. या महत्त्वपूर्ण बदलावर अधिक माहितीसाठी पाहूया हा विशेष वृत्तांत. 16 डिसेंबरला दुपारी 4:15 अमरावती पोलीस आयुक्तालयात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नवनियुक्त आयुक्त राकेश ओला यांच्याकडे पदभार सोपूर्द केला आहे. डीसीपी श्याम घुगे, डीसीपी गणेश शिंदे, डीसीपी रमेश घुमाल यांच्यासह अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. चार्ज स्वीकारल्यानंतर मीडियाशी बोलताना आयुक्त राकेश ओला यांनी स्पष्ट केले की अमरावती शहर वासियांमध्ये पोलिसांवरचा विश्वास वाढण्यावरच त्यांचा मुख्य भर असेल. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. यापुढे आपण करू त्याच्यामध्ये जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर जे कडक कारवाई करणार आहे. आणि मी सांगितलं जसे आपला जे मेन जो भाग आहे त्याच्यामध्ये आपला क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन आणि लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स हे तीन पिलर्स आहे जे आपले महाराष्ट्र पुलिसाचे जो 3 पिलर्स हैं मेन त्यांच्यावर वर्क करना है. सर 2 बड़ी समस्या यह है, एक तो एमडी का नशा यहाँ ज़्यादा है और एक भी ट्रैफिक का विषय है. एक उड़ान पुल बंद है, उन्हीं की वजह से काफ़ी ट्रैफिक है शहर के अंदर. ये पूरा व्यवस्था जे समस्या इथे आहे नागरिकांची ते सर्व समस्या जाणून घेऊन त्याच्यामध्ये त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करू. मला जे महाराष्ट्र पोलीसचं जे ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, त्याप्रमाणे जे कामगिरी पुढे करणार आहे त्याच्यामध्ये जे आपले जे आमजन आहे त्याच्यामध्ये एक विश्वास राहायला पाहिजे आणि जे आपराधिक जे तत्व आहे
त्याच्यामध्ये भीती राहिली पाहिजे त्याप्रमाणे कारवाई करणार आहे. शहरातील आपला जे पोलिसाच्या ज्या मेन कार्य आहे त्याच्यामध्ये कायदा व्यवस्था अबाधित ठेवणे, तसेच आपला क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन त्यांच्यावर भर होणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त इफेक्टिवली आपले जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक आहेत त्यांच्यावर इफेक्टिवली प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे. शहराचे जे आपले जे ट्रॅफिकचे काही इश्यूज आहेत त्यांच्यावर वर्क करणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आपला जे अंमली पदार्थ आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे. आपले जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करणार आहे आणि त्यांचे व्यतिरिक्त आपले जे अवैध धंद्याला नाबूद करणार आहे. हा माझी प्राथमिकता आहे. म्हणजे क्राईम प्रिव्हेन्शन, क्राईम डिटेक्शन, लॉ अँड ऑर्डर मेंटेनन्स, तसेच आता आपले जे निवडणूक आहे ते चांगली पद्धतीने. शहरात वाढणाऱ्या अंमली पदार्थांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलाची ब्रीद वाक्य प्रमाणे काम करण्याचा मानस व्यक्त केलाय. गुन्हेगारीला आळा घालणे, गुन्हेगारांचा शोध घेणे आणि शांतता व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे 3 आधारस्तंभ आहेत. या तत्वांवर काम केले जाईल असेही ते म्हणाले. यापूर्वी विविध शहरांमध्ये आणि पदांवर काम केलेले राकेश ओला हे विशेषतः राजस्थानमध्ये 6 महिने न्यायाधीश म्हणूनही कार्यरत होते. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर विभागातून सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून कामगिरी सुरुवात केली. त्यानंतर मी मालेगावला अतिरिक्त पोलीस अधीक्षक होतो. त्यानंतर नागपूर सिटीला DCP होतो. नंतर नागपूर ग्रामीणला SP होतो. अँटी करप्शनला SP होतो नागपूरला. त्यानंतर आपलं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये SP म्हणून जिम्मेदारी निभावली. तर त्यानंतर मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून कार्यभार पाहिला. आता अमरावतीमध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवणे ही त्यांच्यासाठी मोठी चुनौती असणार आहे. त्याकरिता त्यांनी अधिकाऱ्यांकडनं सखोल माहिती घेऊन कामाला सुरुवात केली आहे. विशेषतः वाहतुकीची समस्या सोडवण्यावरही त्यांचे लक्ष असेल. अमरावती शहरात नवे पोलीस आयुक्त राकेश ओला यांचे आगमन झाले आहे. शहरातील गुन्हेगारी, अंमली पदार्थ आणि वाहतूक समस्या यावर नियंत्रण ठेवणे ही त्यांच्याकरिता मोठी परीक्षा असणार आहे. विशेषतः आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. आता राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली अमरावती पोलिसांचे कार्य कसे होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. नुकतीच आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेण्याकरिता एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. काय आहे त्या बैठकीतील महत्वाचे निर्णय आणि निवडणुकीची तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे, पाहूया या विशेष वृत्तात. अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांकरिता होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींची तयारी जोरात सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 15 डिसेंबर रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतलाय. या निवडणुकीकरिता 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. अमरावती महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभाग क्रमांक 9 वगळता प्रत्येक भागात 4 जागा राहणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत 6,77,180 मतदार मतदान करतील, ज्यामध्ये 3,39,177 पुरुष, 3,37,935 महिला आणि 68 इतर मतदारांचा समावेश आहे. या बैठकीत आयुक्तांनी मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृती करण्याचे निर्देश दिलेत. तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्तनदा माता आणि गर्भवती महिलांना मतदान केंद्रांवर प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच काही ठिकाणी पिंक मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या निवडणुकीकरिता 8 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 7 सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आचारसंहिता कक्ष, दक्षता समिती कक्ष आणि माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवारांकरिता 9 लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कोणते वोटर सेंटरला तुम्ही काही स्पेशल स्वीप अंतर्गत वोटर सेंटर जसे सायन्स थीम करू शकता, इको फ्रेंडली करू शकता, असे वेगळे वेगळे करू शकता. बहुतशे केसेस मध्ये समजा काही सायन्स कॉलेज आहे तिथे सायन्स थीम करू शकता. असे एक एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 7 झोन आहे तर 7ही झोन मध्ये या एक्सपेक्टेड आहे. पिंक तो है ही है. आता तुम्ही आपल्या स्तरावर आरोनच पहा, मिनिमम 1-2 ते पूर्ण पिंक राहणार आहे, परंतु आपल्या स्तरावर आरोने याचं नियोजन करावे. अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय स्तरावर तयारीचा सखोल आढावा घेऊन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 6,70,000हून अधिक मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील. प्रशासनाने केलेली ही तयारी अमरावतीकरांकरिता एक सुविधापूर्ण आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करेल यात शंका नाही. निवडणुकीसंबंधी पुढील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. धारणी तालुक्यातून एक दिलासादायक आणि माणुसकी जपणारी बातमी समोर आली आहे. धारणी पोलिसांनी वेळीच कारवाई करत कत्तलीसाठी निर्दयपणे बांधून ठेवलेल्या 8 गोवंशाचे प्राण वाचवले आहेत. मध्य प्रदेशातून आणलेल्याचा संशय असलेल्या या गोवंश प्रकरणात गो तस्कर फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. नेमकी काय आहे संपूर्ण घटना, बघूया याबाबत सविस्तर. 16 डिसेंबर रोजी धारणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की मध्य प्रदेशातून तापी नगर पार करून आणलेली 7 ते 8 गोवंश जातीची जनावरे टिंगऱ्या गावालगतच्या स्मशानाजवळील नाल्यामध्ये अत्यंत क्रूरतेने हातपाय बांधून उपाशी ठेवून कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत. पोलीस उपनिरीक्षक सतीश झालटे यांच्या नेतृत्वाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले असता स्मशानाजवळील नाल्यात 6 गायी, 1 वासरू आणि 1 बैल असा एकूण 8 गोवंश आढळून आलाय. या गोवंशाची अंदाजे किंमत 2,17,000 रुपये असून पोलिसांनी सर्व गोवंश ताब्यात घेऊन त्यांना जीवनदान दिलेत. या प्रकरणी पोलीस अंमलदार मोहिते आकाशे यांच्या तक्रारीवरनं पोलीस स्टेशन धारणी येथे महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 तसेच महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या गोतस्कर फरार असून गोवंश मध्य प्रदेशातून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वेळीच मिळालेल्या माहितीमुळे आणि धारणी पोलिसांच्या तत्परतेमुळे 8 निरपराध गोवंशाचे प्राण वाचले आहेत. गो तस्करी विरोधातील ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. चांदुर्ली येथे होमगार्ड पथकाचा 79वा वर्धापन दिन सप्ताह मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आलाय. परेड, भव्य पादळ रॅली आणि जनजागृतीच्या माध्यमातून होमगार्ड दलाने आपली सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. बघूया याबाबत सविस्तर रिपोर्ट. चांदूर रेल्वे होमगार्ड पथकात होमगार्डचा 79वा वर्धापन दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार व केंद्र नायक दीपक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने चांदूर रेल्वे होमगार्ड पथकात साप्ताहिक परेड घेण्यात आली. यानंतर भव्य पादळ रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथून सुरू होऊन सिनेमा चौक, बाळासाहेब ठाकरे चौक, रेल्वे स्टेशन चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच शहरातील प्रमुख मार्गांवरनं मार्गक्रमण करत तालुका समादेशक कार्यालयाजवळ समारोप झाली आहे. या रॅलीमध्ये पुरुष व महिला होमगार्ड सैनिकांनी शिस्तबद्ध व उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय. या रॅली दरम्यान होमगार्ड संघटनेचे कार्य, आपत्कालीन सेवा, सामाजिक सुरक्षा व नागरिकांच्या मदतीकरिता होमगार्ड दलाची भूमिका याबाबत जनजागृती करण्यात आली आहे. यावेळी तालुका समादेशक अधिकारी चंद्रकांत उर्फ ललित पवार यांनी उपस्थित होमगार्ड सैनिकांना 79व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच समाजसेवेत होमगार्ड सैनिकांनी बजावलेल्या निष्ठावंत सेवाभावाचे त्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाची सांगता पथकातील सुभाष घोडेश्वर यांनी आभार प्रदर्शनाने केली आहे.
या यशस्वी आयोजनाकरिता पथकातील मुरायत, तेवडे, सोनवणे, तांडेकर, अग्रवाल, गोगटे व काळपांडे यांनी विशेष परिश्रम घेतलेत. शिस्त, सेवा आणि समाजहित या त्रिसूत्रीवर काम करणाऱ्या होमगार्ड दलाचा 79वा वर्धापन दिन चांदूर रेल्वे येथे प्रेरणादायी पद्धतीने साजरा झालाय. नागरिकांच्या सुरक्षेकरिता सदैव तत्पर असलेल्या होमगार्ड दलाला सिटी न्यूज कडनं पुढील वाटचालीसाठी पुढील मनपूर्वक शुभेच्छा. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. नागपूर शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांविरोधात पोलिसांचा मोठा दणका. तहसील पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत धडक कारवाई करत सुगंधित तंबाखू आणि पान मसाल्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशान्वये नागपूर शहरात अवैध मादक व प्रतिबंधित पदार्थांविरोधात ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. 15 डिसेंबर रोजी सायंकाळी तहसील पोलिसांचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या उपस्थितीत 5 पावली पहिला फाटक टोपरेच्या विहिरीजवळ गोळीबार चौक परिसरात राहणाऱ्या आरोपी नामे नामदेव श्रावण तराले वय 45 वर्ष याच्या घरी छापा टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान आरोपीकडे शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखू, पान मसाला व विविध फ्लेवरचे तंबाखू पाऊच विक्रीसाठी साठवून ठेवलेले आढळून आलेत. पोलिसांनी आरोपींकडनं एकूण 341 किलो 96 ग्रॅम वजनाचा प्रतिबंधित तंबाखू व पान मसाल्यांची अंदाजे किंमत 4,14,562 रुपये मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाने बंदी घातलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत पाचपावली जो रेल्वे स्टेशनचे गेट आहे त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये एक आरोपीला आपण अटक करण्यात आलेला आहे आणि त्याचा PCR रिमांड घेण्यात आलेला आहे. तसेच जो आरोपी आहे गुप्ता म्हणून जो जबलपूरचा आहे तो फरार आरोपी, याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. एकूण वेगवेगळ्या ब्रँडचे गुटख्याचे जे प्रतिबंधात्मक आहे महाराष्ट्र शासनाने ज्याला प्रतिबंध घालण्यासाठी आणि निर्मितीसाठी जे प्रतिबंध घातला आहे त्याच्या अनुषंगाने हा गुन्हा FDच्या सोबत आम्ही संयुक्त कारवाई या ठिकाणी केलेली आहे. जवळपास 4,10,000चा हा गुटखा एकूण आम्हाला त्यातून मिळाला आहे. तसेच याचा जो ज्या ठिकाणाहून हा गुटखा आणला जात होता त्याचाही आम्ही शोध घेत आहोत. इतर आणखीन कोणत्या ठिकाणी हा माल ठेवलेला आहे का, कुठून घेऊन आलेला आहे का, याची आमची इन्व्हेस्टिगेशन त्याबाबत सुरू आहे. त्याच्यामध्ये तहसील पोलीस स्टेशनचे PI मेंढे तसेच त्यांची जी DBची टीम आहे त्यांनी ही कारवाई याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. आणि इतर कारवाई सुद्धा आम्ही त्या संदर्भात माननीय सिंगल साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो ऑपरेशन थंडर आहे ज्याच्यामध्ये जे NDPS कारवाई जसे गुटखा असेल, तंबाखू असेल, त्यानंतर जे गांजा MD याच्या अनुषंगाने आम्ही हे कारवाई करत आहोत. नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडरमुळे तंबाखू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांविरोधात अशाच कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नागपूर शहरात पुन्हा एकदा मोठी गुन्हेगारी कारवाई समोर आली आहे. पाचपावली परिसरात क्राईम ब्रांचने केलेल्या धडक कारवाईत अवैध अग्निशस्त्रे, जिवंत काडतुसे आणि मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली असून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. नेमकी काय आहे ही संपूर्ण कारवाई पाहूया या खास रिपोर्टमध्ये. क्राईम ब्रांच युनिटमध्ये कार्यरत पोलीस हवालदार नजीर शेख यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी राहुल रत्नदीप मासुरकर वय 22 वर्ष राहणार पाचपावली यांच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारी दरम्यान आरोपीच्या घरातून 3 अग्निशस्त्रे आणि 22 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. याशिवाय आरोपीच्या ताब्यातून 10 किलो गांजा असे एक तलवार आणि एक चाकू असा एकूण 5,05,600 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. या संपूर्ण प्रकरणी आरोपींविरोधात आर्म्स ऍक्ट आणि NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून
आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीकडनं कसून चौकशी सुरू असून या प्रकरणामागे कोणते गुन्हेगारी नेटवर्क कार्यरत आहेत का, तसेच इतर साथीदार कोण आहेत याचा तपास पोलीस करीत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अग्निशस्त्रे आणि अंमली पदार्थ साठवण्यामागील उद्देश काय होता याचा सखोल तपास सुरू असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. माननीय पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात सध्या चालू असलेल्या आचारसंहितेच्या अनुषंगाने गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश प्राप्त झालेले होते. त्याप्रमाणे क्राईम ब्रँच युनिट 5 पथकातील पोलीस हवालदार नजीर शेख यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे इसम नामे राहुल रत्नदीप मासुरकर वय 22 वर्ष राहणार भीमरत्न नगर पाचपावली नागपूर याच्या घरी छापा कारवाई करून एकूण 3 अग्निशस्त्रे 22 जिवंत काडतुसे तसेच 10.128 किलोग्रॅम गांजा व एक तलवार आणि एक चाकू असा एकूण 5,51,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी विरुद्ध पाचपावली पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्ट व NDPS ॲक्ट तहत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत. यामध्ये आरोपीला अटक करून पुढील तपास करत आहोत. इतर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. यामध्ये प्रथमदर्शनी आरोपीचे इतर साथीदार निष्पन्न झालेले आहेत. आरोपींना अटक करून त्याचा PCR घेऊन नेमका इतका अग्निशस्त्राचा साठा जवळ बाळगण्याबाबत त्यांचा उद्देश काय होता याबाबत तपास करत आहोत. नागपूर शहरात अवैध शस्त्रे आणि अंमली पदार्थांविरोधात पोलीस सतत कारवाई करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. क्राईम ब्रांचच्या या यशस्वी कारवाईमुळे गुन्हेगारीवर मोठा आघात झाला असून पुढील तपासातून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून यामुळे ऐतिहासिक मंदिरे पाण्याखाली जात आहेत आणि सरोवराची जैवविविधता धोक्यात आली आहे. जगप्रसिद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचे असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर सध्या गंभीर संकटाच्या छायेत आहे. गेल्या 6 महिन्यांपासून सरोवरातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसत आहे. या वाढत्या पाण्यामुळे सरोवर परिसरातील अनेक ऐतिहासिक व पुरातन मंदिरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कळमजा देवीचे मंदिर, जे आजवर कधीही पाण्याखाली गेले नव्हते, ते यावेळी तब्बल 15 फूट पाण्याखाली गेले आहेत. तर सरोवराच्या काठावरील इतर अनेक हेमाडपंथी मंदिरे पूर्णपणे जलमग्न झाली आहेत. सुमारे 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे निर्माण झालेले हे लोणार सरोवर खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. मात्र मागील काही काळात या सरोवरात मासे आढळून आल्याने शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांमध्ये मोठी चर्चा झाली होती. आता पाण्याची पातळी अनाकलनीयरित्या वाढत असल्याने या नैसर्गिक आश्चर्याबाबत पुन्हा अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सरोवरातील पाण्याची पातळी नेमकी का वाढत आहे? पाणी कुठून येत आहे? भूगर्भातून नव्या जलस्रोतांचा उद्रेक होतो आहे का, की हवामान बदलाचा हा परिणाम आहे? याबाबत अद्याप कोणतेही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. दरवर्षी देश विदेशातून पर्यटक, भूगर्भ शास्त्रज्ञ आणि संशोधक लोणार सरोवराचा अभ्यास करण्यासाठी इथे येतात. मात्र इतक्या गंभीर बदलानंतरही या विषयावर सखोल संशोधन होत नसल्याने पुरातत्व विभाग आणि संबंधित यंत्रणाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सरोवरातील वाढती पाण्याची पातळी आणि बदलती जैवविविधता ही केवळ लोणारपुरती मर्यादित नसून ती पर्यावरणीय दृष्ट्या गंभीर इशारा असल्याचे मत तज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे तातडीने शास्त्रीय संशोधन करून या बदलांची कारणे शोधणे आवश्यक ठरत आहे. महाराष्ट्राची ओळख ठरलेल्या लोणार सरोवरात घडणारे हे बदल भविष्याकरिता धोक्याची घंटा ठरू शकतात. वेळेत अभ्यास आणि योग्य उपाययोजना न झाल्यास या अद्भुत नैसर्गिक ठेवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कोर्टा येथे आद्य क्रांतिकारक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त तसेच तंट्या भिल्ल यांच्या 136व्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडलाय. आदिवासी संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचा जागर करणारा हा कार्यक्रम बघूया सविस्तर रिपोर्ट. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कोर्टा येथे
आद्य क्रांतिकारक क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त तसेच महान क्रांतिकारक तंट्या भिल्ल यांच्या 136व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक भवन कोर्टा येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विश्वनाथ दंडार मंडळ कोर्टा तसेच भीमदेव नायकडा आदिवासी नृत्य पथक यांनी सादर केलेल्या पारंपरिक आदिवासी नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक वेशभूषा ढोल ताशांच्या तालावर सादर झालेल्या नृत्यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली आहे. या दोन्ही पथकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. या सन्मान सोहळ्यामुळे कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर आरती फुफाटे होत्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक नागोराव शिर्डे महाराज यांनी आपल्या मनोगतातून भगवान बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्ल यांच्या क्रांतिकारी विचारांचा तसेच आदिवासी समाजाच्या स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षाचा इतिहास उपस्थितांसमोर मांडलाय. क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा आणि तंट्या भिल्ल यांच्या विचारांचा जागर करणारा हा सांस्कृतिक महोत्सव कोर्टा येथे प्रेरणादायी ठरला आहे. आदिवासी संस्कृतीची ओळख जपणाऱ्या अशा उपक्रमांनी समाजाला नवी दिशा मिळते. वाशिम जिल्ह्यातील रिसोड परिसरातील एक अत्यंत धक्कादायक आणि गुंतागुंतीची बातमी समोर येत आहे. बनावट लग्न, दरोडा आणि अपहरण अशा 3 वेगवेगळ्या गुन्ह्यांची साखळी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. एका बाजूला रुग्णाला घेऊन जाणाऱ्या कारला अडवून जबरी लूट करण्यात आली आहे, तर दुसऱ्या बाजूला बनावट लग्नाच्या माध्यमातून एका व्यक्तीचे अपहरण झाले आहे. लग्नासाठी पैसे देणाऱ्या निष्पाप कुटुंबाला ही टोळी कशा प्रकारे लक्ष्य करीत होती? वाशिम पोलिसांनी या संपूर्ण टोळीच्या मुसक्या कशा आवळल्यात? बघूया या गुन्ह्याचा A to Z रिपोर्ट. रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत एकामागून एक 2 गंभीर गुन्हे उघडकीस आले आहे आणि पोलिसांनी तपासाची चक्रे जलद फिरवली. पहिली घटना मोप गावाजवळ घडली आहे, जिथे दवा उपचारासाठी रुग्ण घेऊन जाणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारला 10 ते 12 आरोपींनी अडवलेत. कारमधील लोकांना बेदम मारहाण करून 22,000 रुपये जबरदस्तीने काढून घेण्यात आले. ही जबरी लुटीची घटना ताजी असतानाच पोलिसांना दुसऱ्या एका गुंतागुंतीच्या प्रकरणाचा धागा मिळाला. 10 डिसेंबर रोजी आसेगाव पेण येथील दीपक खानझोडे याचा विवाह राधा तुपे हिच्याशी एजंट मार्फत 2 लाख रुपये देऊन लावून देण्यात आला होता. मात्र 3च दिवसांनी नवरी घरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना दुसऱ्या टोळीने आसेगाव पेण येथे येऊन गोंधळ घातला. नवरी न मिळाल्याने त्याने थेट नवऱ्याचे वडील सीताराम खानझोडे यांचे अपहरण केलेत. या टोळीने अपहृत व्यक्तीच्या मुलाला म्हणजेच नवऱ्या मुलाला मुलगी आणून द्या नाहीतर जीवे मारू अशी थेट धमकी दिली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशिम पोलिसांनी त्वरित 3 पथके तयार करून अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी रवाना केलीत. अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी सीताराम खानझोडे यांची अहिल्यानगर येथून सुखरूप सुटका केली आहे. यावेळी राहुल मस्के, सतीश जाधव यांना अटक करण्यात आली, तर आकाश गायकवाड आणि नवरी राधा तुपे तसेच एजंट शांताराम खराटे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. बनावट लग्न लावून पैसे उकळायचे आणि नंतर नवरी पळवून नेत अपहरण करून खंडणी मागायची असे या टोळीचे दुहेरी जाळे होते. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्वपूर्ण कारवाई करण्यात आली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. वाशिम पोलिसांनी अत्यंत जलद गतीने कारवाई करत एका मोठ्या गुन्हेगारी टोळीला पकडले आहेत. बनावट लग्नाच्या माध्यमातून फसवणूक करणे, दरोडा टाकणे आणि नंतर खंडणीसाठी थेट अपहरण करणे अशा गंभीर गुन्ह्यांनी ही टोळी कार्यरत होती. या संपूर्ण घटनेमुळे एक गोष्ट स्पष्ट होते आहे, ती म्हणजे अनोळखी एजंट आणि मध्यस्थांवर विश्वास ठेवून घाईघाईत विवाह करू नका. लग्नाच्या नावाखाली होणारी आर्थिक आणि शारीरिक फसवणूक टाळण्याकरिता पोलिसांनी केलेल्या आवाहनाकडे नागरिकांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात रिसोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत रॅकेट उघड केले असून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पाहूया या धक्कादायक घटनेचा सविस्तर आढावा. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करून अपहरण आणि दरोड्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रिसोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत मोठा गुन्हा उघडकीस आणला आहे.
या प्रकरणात 5 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी 8 आरोपी फरार आहेत. सर्व आरोपींविरोधात फसवणूक, अपहरण आणि दरोड्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार 10 डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पेण येथील दीपक सीताराम खानजोडे यांचा विवाह संभाजीनगर येथील राधा तुपे हिच्याशी लावून देण्यात आला होता. या विवाहासाठी मध्यस्थीमार्फत 2 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. विवाहानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचा संशय कुटुंबियांना आल्याने ते सतर्क झाले होते. दरम्यान 13 डिसेंबर रोजी नवरीकडील 10 ते 12 जण 4 चाकी वाहनातून आसेगाव पेण येथे दाखल झालेत. नवरी घरात नसल्याचे लक्षात येताच आरोपींनी घरात घुसून तोडफोड केली आणि नवरदेवाचे वडील सीताराम खानजोडे यांचे अपहरण केलेत. यानंतर आरोपी नवरदेवाच्या मामाच्या घरी मोहजा येथे गेलेत. तेथेही घरात घुसून मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली. अपहरण केलेल्या व्यक्तीला घेऊन आरोपी जालन्याकडे जात असताना लोणी गावाजवळ एका 4 चाकी वाहनाला अडवून त्याची तोडफोड करण्यात आली. तसेच वाहनातील 4 जणांना जबर मारहाण करून त्यांच्या जवळील 15,000 रुपये हिसकावून नेण्यात आले. या संपूर्ण घटनेची साखळी लक्षात घेत पोलिसांनी अहिल्यानगर, संभाजीनगर आणि जालना येथे एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत अहिल्यानगर येथून अपहरण करण्यात आलेल्या सीताराम खानजोडे यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या प्रकरणात राहुल दीपक म्हस्के वय 32 वर्ष जालना येथील, सतीश विनायक जाधव वय 29 वर्षीय, आकाश छगन गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. तसेच नवरी मुलगी आणि एजंट शांताराम कडूजी खराटे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे. लग्नाच्या नावाखाली सुरू असलेले फसवणुकीचे प्रकार समाजासाठी गंभीर इशारा ठरत आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच कारवाई करत मोठा अनर्थ टाळला आहे. वाशिम मधनं सिटी न्यूज साठी संदीप भातुडकर यांचा हा विशेष रिपोर्ट. लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर घरकुलांना परस्पर रद्द करून ग्रामस्थांना या योजनेपासून वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. लातूर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामस्थांनी 15 डिसेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण. लातूरच्या देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथील ग्रामस्थ गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहेत. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या गैरकारभाराविरोधात हे उपोषण सुरू आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार नागतीर्थवाडी ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगनमत करून ड यादीमध्ये मंजूर असलेली प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुले परस्पर रद्द केली आहेत. त्यामुळे अनेक गरजू लाभार्थी या शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. या उपोषणात वणूबाई गुणाले, हनुमंत विठ्ठल कासले आणि तात्याराव बाबूराव गुणाले यांचा समावेश आहे. उपोषणकर्त्या वणूबाई गुणाले यांची मंजूर घरकुल त्यांनी कोणताही अर्ज न करता परस्पर रद्द केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे वणूबाई गुणाले यांना बीपी आणि शुगरचा त्रास असूनही त्या गावाला न्याय मिळवून देण्यासाठी या उपोषणात सहभागी झाले आहेत. या प्रकरणी सरपंच आणि ग्रामसेवकांवर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. एवढेच नाही तर सरपंच पदाचा वापर त्यांचे पती करत असल्याचा आणि गैरवापर करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या कारभारात पैसे घेऊन दुसऱ्यांच्या नावावर घरकुले दिल्याचा आणि ग्रामसेवकांनी स्वतःच्या फोनवर पैसे घेतल्याचा धक्कादायक आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे. शासनाने सरसकट घरकुल देण्याचे सांगितले असताना मंजूर झालेली घरकुले रद्द करण्याच्या या भोंगळ कारभाराकडे अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा संताप उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी मागणी केली आहे की त्यांची रद्द केलेली मंजूर घरकुले तात्काळ पूर्ववत करून त्यांना न्याय देण्यात यावा. नागतीर्थवाडी ग्रामस्थांच्या या गंभीर आरोपांनी लातूर जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. आमरण उपोषण करणाऱ्या ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेऊन अधिकारी तात्काळ चौकशी करणार का आणि सरपंच ग्रामसेवकावर योग्य ती कारवाई होऊन नागतीर्थवाडीच्या गरजू ग्रामस्थांना त्यांचे हक्काचे घरकुल मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लातूर जिल्ह्यात चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे विसर्जन तलावात एक महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही आत्महत्या आहे की अपघात यामागे काही षडयंत्र आहे. पोलीस आता सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करीत आहेत. अधिक माहितीसाठी पाहूया सविस्तर वृत्तांत.
लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यामध्ये असलेल्या नळेगाव येथील सावंतवाडी मार्गावर संगप्पा महाराज पुलाजवळ असणाऱ्या विसर्जन तलावात सोमवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. तलावात 2 मृतदेह तरंगताना दिसतानाच स्थानिकांनी तातडीने चाकूर पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृत व्यक्तींची ओळख पटली आहे. ते दोघेही नळेगावचे रहिवासी आहेत. त्यांचे नाव अनिता लक्ष्मण तेलंगे वय 35 वर्ष आणि राजकुमार हनुमंत शृंगारे वय 40 वर्ष असे आहे. यापैकी अनिता तेलंगे यांचा बेपत्ता होण्याची तक्रार 11 डिसेंबर रोजी चाकूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र त्यांचा शोध लागला नव्हता. राजकुमार शृंगारे हे देखील मागील 3 दिवसांपासून बेपत्ता होते, परंतु त्यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली नव्हती. एकाच वेळी महिला आणि पुरुषाचा मृतदेह मिळणे हे प्रकरण संशयास्पद बनवत आहे. ही मृत्यू दुर्घटना आहे की आत्महत्या की यामागे कोणताही गुन्हेगारी कट आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आले आहेत आणि रिपोर्टची वाट पाहिली जात आहे. चाकूर पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक PL निलकंठे हे या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. नळेगाव येथील या दुहेरी मृत्यूच्या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचा मृतदेह अशा प्रकारे एकत्र सापडणे हे निश्चितच चिंतेचे कारण आहे. पोलीस सध्या पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत, जो या मृत्यूचे गूढ उकलण्यात महत्वपूर्ण ठरू शकतो. या घटनेमागील सत्य काय आहे हे लवकरच समोर येईल. ऊस लागवडीच्या कामाची मजुरी मागितल्याने एका मजुराला शेतमालकाने लोखंडी नळीने अमानुषपणे मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना नेमकी कशी घडली यावर टाकलेला हा विशेष प्रकाश. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातल्या कोल्हा गावात माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. कोल्हा येथील रहिवासी सटवा गवाले हे गावातीलच लक्ष्मण काळे यांच्या शेतात ऊस लागवडीच्या कामासाठी गेले होते. काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सटवा गवाले यांनी त्यांच्या कामाची मजुरी म्हणून लक्ष्मण काळे यांच्याकडे 500 रुपयांची मागणी केली. मात्र मजुरीचे पैसे मागताच शेतमालक लक्ष्मण काळे यांचा राग अनावर झाला. कशाचे पैसे असे म्हणत त्यांनी केवळ मजुरी देण्यास नकार दिला नाही, तर फिर्यादी सटवा गवाले यांना जातीवाचक शिवीगाळ करत अत्यंत क्रूरपणे लोखंडी नळीने त्यांच्या पाठीवर जबर मारहाण केली. या मारहाणीत सटवा गवाले गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अखेर पीडित सटवा गवाले यांनी मुदखेड पोलीस ठाण्यात शेतमालक लक्ष्मण काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. मजुरीच्या पैशांवरनं झालेली ही अमानुष मारहाण अत्यंत निंदनीय आहे. मी गेलतो कामाला होतो, पैसे मागायला गेलो. माझं नाव सटवाजी तुळशीराम गवले, त्याचं नाव लक्ष्मण काळे आणि त्याचं अण्णा काळे. त्यानं मला बोलिला शेताकडे, मला तुला पैसे देतो म्हणला. मी गेलो. मग गेल्यावर मला काय माहिती लकोंडाचा रॉड काढला त्यानं, डायरेक्ट माराय आला. त्याचा भाऊ होता एक भावकीचा, त्यानं काय तुला आगाव बोललं नाही, त्याला मार नको मरून जाईल म्हणला. त्यानं पाणी पाजलं. नंतर मी झालं बेहोश. मग मला नाही सोय. त्यानं मी कसं केलं की तो कसं आणलं की इथं आल्यावर मग मला सोय आली. किती पैसे होते? पैसे होते, काल मी कामाला होतो, आज हप्ता होता. मी म्हणलं पैसे द्या. पैसे द्या मला रेचेतला. त्यानं शिवगाळ केला मला. हे म्हणलं तुला जात काय करायला बा, बोलायचं झालं मला बोल. असं कसा बोलला मला की रॉड आणला एवढा इंगल की मारा सुरू केला. आपण बघितले आहे की केवळ 500 रुपये मजुरी मागितल्याने नांदेडच्या मुदखेड तालुक्यात एका मजुरावर अमानुषपणे अत्याचार झाला आहे. या घटनेने शेतकरी आणि मजूर यांच्यातील संबंधावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पोलिसांनी त्वरित आणि निष्पक्ष तपास करून पीडित मजुराला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आहे. रावेर तालुक्यातील वाघोळ गावात ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान आणि गटारीवर अतिक्रमण करून घराचे पिल्लर उभारल्याचा गंभीर आरोप करत एका युवकाने कालपासून उपोषण सुरू केले आहे. नेमकं प्रकरण काय आहे, प्रशासनाची भूमिका काय, बघूया याबाबत सविस्तर. रावेर तालुक्यातील वाघोळ गावातील नवीन ग्रामपंचायत कार्यालयासमोर काल सकाळपासून आमरण उपोषण सुरू आहे. गावातील युवक गजानन प्रकाश तायडे यांनी हे उपोषण सुरू केले असून दुर्गानगर येथील प्लॉट क्रमांक 527 अ 527 ब
49चे प्लॉट धारक वैशाली नितीन महाजन यांनी ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गजानन तायडे यांचा आरोप आहे की ग्रामपंचायतीच्या गटारीमध्ये अतिक्रमण करून नवीन घराचे पिल्लर उभे करण्यात आले आहे. यामुळे सार्वजनिक गटारीचे मोठे नुकसान झाले असून भविष्यात पावसाळ्यात नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या प्रकरणी गजानन तायडे यांनी ग्रामपंचायतीकडे तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी व अर्ज दाखल केले आहेत. मात्र वारंवार अर्ज करूनही ग्रामपंचायतीकडनं कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामपंचायतीच्या प्लॉटवर आणि गटारीवर अतिक्रमण होत असताना प्रशासन गप्प का आहे असा थेट सवाल उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित प्लॉट धारकांवर गुन्हा दाखल करावा तसेच तात्काळ अतिक्रमण काढून टाकावे अशी ठाम मागणी त्यांनी लावून धरली आहे. या दरम्यान सकाळी ग्रामपंचायत सरपंच संजय मसाणे तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन गजानन तायडे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. मात्र जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका गजानन तायडे यांनी घेतली आहे. या उपोषणामुळे गावात चर्चेला उधाण आले असून प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. या उपोषणामुळे गावात चर्चेला उधाण आले असून प्रशासन पुढे काय निर्णय घेते याकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. मेळघाटातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांकरिता स्वप्नवत ठरणारा एक ऐतिहासिक क्षण आज प्रत्यक्षात आला आहे. आयुष्यात कधी आपल्या गावाची बेसही न ओलांडलेल्या नागरिकांनी थेट देशाची राजधानी नवी दिल्ली गाठत लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिराला, संसद भवनाला भेट दिली. अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांच्या पुढाकारातून आणि माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतनं साकार झालेल्या या संसदवारी या उपक्रमाने सर्वत्र कौतुक मिळवले आहे. बघूया या ऐतिहासिक प्रवासाचा सविस्तर आढावा. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्ग संपन्न असला तरी आजही अतिशय दुर्गम आणि वंचित भाग म्हणून ओळखला जातोय. अनेक आदिवासी बांधव आयुष्यभर आपल्या गावाबाहेर न पडताच जीवन व्यतीत करतात. अशा परिस्थितीत त्यांना देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने खासदार बळवंत वानखडे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय. या उपक्रमांतर्गत मेळघाटातील प्रत्येक गावातून प्रतिनिधी निवडून त्यांना थेट नवी दिल्ली येथे नेण्यात आले. ही सहल केवळ प्रवास नव्हता तर दुर्गम भागातील जनतेला लोकशाहीच्या मुख्य प्रवाहाशी जोडणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला. आदिवासी बांधवांनी संसद भवन पाहिले, देशाचे कारभार कसे चालतात ते प्रत्यक्ष अनुभवलंय. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आम्ही या देशाच्या लोकशाहीचा भाग आहोत ही भावना या दौऱ्यामुळे अधिक दृढ झाली. या दिल्ली दौऱ्याचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार प्रियंका गांधी आणि संघटक सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याशी झालेला थेट संवाद. खासदार वानखडे यांच्या पुढाकारातून आदिवासी बांधवांना या वरिष्ठ नेत्यांशी अनौपचारिक संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी आदिवासी समाजाच्या समस्या, भावना, अपेक्षा आणि अडचणी थेट मांडण्यात आल्या. मोठ्या नेत्यांशी प्रत्यक्ष बोलण्याचा अनुभव हा अनेकांसाठी आयुष्यातील पहिलाच होता. हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता माजी पालकमंत्री व आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, काँग्रेस अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हा दौरा म्हणजे केवळ सहल नव्हते तर दुर्गम मेळघाट आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये उभा राहिलेला एक मजबूत सामाजिक पूल ठरला आहे. या ऐतिहासिक संसद दर्शन दौऱ्यात माजी जिल्हा परिषद सभापती दयाराम काळे, तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, राहुल येवले, मेहपत सिंग उईके, संजय बेलकर, राजेश सेमलकर, युवक काँग्रेस अध्यक्ष पियुष मालवीय यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुर्गम मेळघाटातून थेट दिल्लीपर्यंतचा हा प्रवास केवळ अंतराचा नव्हता तर तो आत्मविश्वास, ओळख आणि लोकशाहीशी जोडणारा प्रवास ठरला आहे. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणारा हा उपक्रम भविष्यातही प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती.
आपण आता सिटी न्यूज आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL 373, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला राजा सेटअप बॉक्स नंबर 899, भंडारा NST सेटअप बॉक्स नंबर 122, तर चंद्रपूर NST सेटअप बॉक्स नंबर 117 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वाधिक समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र ड्रायव्हर्स थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।